हॅलो फ्रेंड, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी ब्लाउजची इथे कटिंग करणार आहोत। त्यासाठी मेन फॅब्रिक घेतले, अस्तर घेतले। तर सविस्तर कटिंग आपण अस्तरावरती बघूया। तर आधी मी चेस्ट राईट आपण अस्तर डबल फोल्ड करणार आहोत। तर आपल्याला चेस्ट घ्यायची 36 इंचाचा, तर आपण 9 चौथा पार्ट प्लस 2 इंच एक्स्ट्रा असं आपण 10 10.5 आपण की घडी घालून घेतली। आता बघा, जी बंद बाजू आहे एका लेवल मध्ये आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करूया, जेणेकरून शोल्डरचं मेजरमेंट कमी जास्त इथे होणार नाही या पॉइंटला। आणि इथून पुढे बंद बाजूपासून आपल्याला उंची घ्यायची। तर तयार उंची आपल्याला या पॉइंटला 13 इंच हवी, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 14 इंचावरती। शोल्डर आपण या पॉइंटला 6 इंच घेतो। जसं आपला गळा असणार आहे त्यानुसार आपण इथे शोल्डर टाकतोय। 6 इंचाचं शोल्डर। जी मंड्याची उंची आहे ती आपण 6.5 इंचावरती इथे घेतोय। इथे किंचितसं मी मागे फुगासून येऊ नये म्हणून आपण अर्धा इंच आत यायचंय। आणि इथून चेस्टचा चौथा पार्ट 36 इंचाचा चेस्ट घेर आहे। 9 वरती एक पॉइंट द्यायचा आहे। इथून पुढे 2 इंचची मार्जिन। पाठीमागची गोलाई आपण ह्या आतल्या पॉइंट पासून 1.5 इंचावरती द्यायची। आता खाली कमरेचं मेजरमेंट। कमर घेर आहे बघा इथे आपला 30 इंचाचा, तर 7.5 याचा चौथा पार्ट आणि इथे 2 इंच मार्जिन। तर बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं आपण फॅन्सी नेक इथे कट करायचं आहे। तर साधारण पाठीमागची जी पट्टी ती आपण इथे या पॉइंटला बघा एक आपण जर आपण 3 इंच घेतली तर रेडी होऊन 2 इंच येईल, कारण इथे पट्टी फोल्ड करणार तर आपला साधारण इथे अर्धा इंच कपडा इथे फोल्ड होईल, तर ही 2.5 इंचाची इथे पट्टी या पद्धतीने। तर आपण 3 वरती एक पॉइंट देऊया। या पॉइंटला 3 इंचावरती मी इथे एक पॉइंट दिलाय। त्यानंतर बघा, गळ्याचा जो घेर आहे तो आपण घ्यायचा 2.5 इंचावरती। इथून जी गोलाई घ्यायची ती आपल्याला घ्यायची 3.5 इंचावरती। हलकीशी या पॉइंटला आपल्याला गोलाई घ्यायची आहे आणि आपल्याला एक ते एक असा त्रिकोणी आपल्याला इथे आकार द्यायचा। त्याचा घेरा किती घ्यायचा आहे ते या पॉइंट पासून बघा आपण इथून आपण याला आपण घेऊया साधारण 3 इंचावरती। याचा मध्ये घ्यायचा आहे, जो आपला गळा असणार याच्या मध्ये घ्यायचा आहे। तर हा 7.5 इंचावरती बघा, तर साधारण 1.4 इंचावरती सेंट्रल पॉइंट घेतलाय आणि इथून मी 3 इंचाचा इथून आपण घेरा घेतलाय। या पद्धतीने स्क्वेअर आकार द्यायचा आपल्याला इथे। तर बघा या पॉइंटला आता इथे बघा आपला आपण घेरा घेतलाय। इथे तुम्ही आपण 3 इंचाचा घेतलाय, हवा तर तुम्ही ते 3.5 तुम्हाला जेवढा पसरट इथे नेक हवाय त्यानुसार आपण इथे याला पसरट घेऊ शकतो। तर बघा त्यानुसार आपण गळ्याची कटिंग करून घ्यायची। तर आपण गळ्याची कटिंग इथे करून घेऊया। तर इथे बघा आपण एक्स्ट्रा पार्टची इथे कटिंग करून घेतली आहे आणि या पद्धतीने आपल्या इथे नेक रेडी पाठीमागचा। तर आपण फ्रंट पार्टची इथे कटिंग करूया। फ्रंट पार्ट साठी आपण परत अस्तर इथे डबल फोल्ड ठेवलंय। सेम मेजरमेंट असणार आहे, फक्त उंचीमध्ये बघा आपण उंची इथे आपण 14 घेतली होती, आता आपण अजून अर्धा इंच वाढवून देऊया, म्हणजेच की 14.5 इंचावरती अर्धा इंच अजून उंची वाढवली आहे। शोल्डर आपण जे पाठीमागे घेतलं सेम 6 इंचावरती शोल्डर। मुंड्याची जी उंची आहे ती आपण इथे 6.5 इंचावरती घेतोय। चेस्टचा चौथा पार्ट 9 2 इंच मार्जिन। तर बघा आता यात काय करायचं, आपल्याला परत तिरकस अर्धा इंच आत घ्यायचंय आणि इथून सरळ लाईन टाकायची। जी फ्रंटची गोलाई असणार आहे ती असणार आहे आपली 1 इंचावरती। आतल्या हातापासून आपण 1 इंचावरती गोलाई देतोय या पॉइंटला। आता कमरेचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय तर बघा 30 इंचचा कमर घेर आहे
तर 7.5 वरती 1 पॉइंट देऊया. इथून पुढे टक्ससाठी 2 इंच आणि मार्जिंगसाठी 1.5 इंच. पाठीमागे आपण 2 इंचची मार्जिन घेतली होती, पाठीमागे सुद्धा अर्धा इंचचा आपला टक जाईल. तर आपण एक्स्ट्रा इथे आपल्याला टक्ससाठी पण घ्यायचंय आणि मार्जिंगसाठी पण घ्यायचंय. गळ्याचा घेरा 2.5 इंचावरती 6.5 पुढच्या गळ्याची उंची. इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे हलकासा या पद्धतीने. आता इथे बघा आपल्याला जो प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे तो इथून 3.5 इंचावरती 1 पॉइंट द्यायचा आहे आणि जो आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलाय तो 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून. या पॉइंटला आपण मेजरमेंट घ्यायचंय 5.5 इंचावरती. आता बघा हा 1 पॉइंट आणि हा 1 पॉइंट. इथे आधी आपल्याला एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे या पद्धतीने आणि याला तिरकस या पॉइंटला आकार द्यायचा आहे प्रिन्स कटचा या पद्धतीने. आता यात काय करायचं आपल्याला 1 इंच आत जायचं तिरकस. बस या पॉइंटला आपण याची कटिंग करून घ्यायची. फ्रंट पार्ट ड्रॉ करून झाल्याला आपण कट करून घेऊया. तिथे बघा फ्रंट पार्ट पण आपण इथे कट करून घेतलाय. आता आपण स्लीव इथे कट करून घेऊया. तिथे बघा आपण कापड घेतलं, याला आपण 4 कापडामध्ये घडी घालायची आहे. बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेतले. 4 कापडात आपण याची घडी घालायची बघा या पद्धतीने. 10 आधीच आपण यातला या पद्धतीने बघा एक्स्ट्रा कापड आपल्याला ज्या पॉइंटला एक्स्ट्रा भेटतोय त्या पद्धतीने याची 4 कापडामध्ये आपल्याला घडी घालायची. तर आपल्याला स्लीव इथे 10 इंचाची रेडी हवी. तर साधारण आपल्याला इथे कापड 11 इंच हवाय. मेजरमेंट घ्यायचं आपल्याला. ते या पॉइंटला बघा 8.5च आपलं इथे मेजरमेंट होते. तर आपल्याला या पद्धतीने आपण टाकूया. तर बघा आता या पॉइंटला इथे आधीच आपण एक सरळ लाईन ड्रॉ करायची. कापड खालीवर इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. जसं काही म्हटले आपण 11 इंच आपण घेऊया कारण आपल्याला 10 इंचाची रेडी स्लीव हवी. इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे. उंचीनुसार आपण माप टाकलंय आणि इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर जो खाली बॉटमचं मेजरमेंट आहे त्याचं आपल्याला टाकायचं आहे 5.5 इंचाचा आपला दंड घेर. 10.5चा आहे निमा बार टाकायचा आहे 5.5 इंचावरती आणि 1.5 इंचाची इथून पुढे मार्जिन. आता याच पॉइंट पासून काकीतलं मेजरमेंट टाकायचंय 3 इंचावरती. आता आपण साधारण या पॉइंटला 8.5 इंच आपल्याला गोलाई हवी आणि 1.5 इंचाची मार्जिंग. मार्जिंगसाठी जो कापड आहे तो आपण इथे जॉईन करायचा. पण आपण आधी स्लीवचा आकार देऊन घेऊया आणि जो आपला मार्जिंगचा पॉइंट आहे त्याला आपल्याला मॅच करायचा आहे. तर तो कसा करायचा आधी आपल्याला तिरकस कट करून घेऊया. आता या पॉइंटला बघा आपल्याला आपल्याला 4 कापडामध्ये इथे कापड हवा या पद्धतीने. तर हाच आपल्याला इथे कापड घ्यायचा आहे आणि याला आपल्याला तिरकसं या पद्धतीने जॉईन द्यायचा आहे जो की आपल्याला याच पॉइंट मधून रेडी भेटलाय. तर ही 4ही पार्ट आपण स्लीवला ठेवूया. अस्तराची पूर्ण आपली इथे कटिंग झाली आहे. आता कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा न घेता आपल्याला मेन फॅब्रिक वरती ठेवायचं आणि याच पद्धतीने याला कट करून घ्यायचं.